नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज आपल्या ईश्वर वठार गावाच्या शिरचेपामध्ये एक आनंदाचा क्षण म्हणलं तर वावगं ठरणार नाही. कारण आपल्या जीवाभावाची आपली पिंकूताई मंत्रालयातल्या एका मोठ्या खुर्चीवरती त्या ठिकाणी बसणार आहे. आणि पिंकूताई गावाचा ज्यावेळेस गाव सत्कार करतं त्यावेळेस गावाचा आम्ही आकुताईचा या ठिकाणी सत्कार केला. आणि मी भाषण करताना सांगितलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले, मग ते लंडनला राहिले असते ना, वकिली केली तिथं केली असती, लंडनमध्येच राहू शकले असते. पण माझा समाज गावाच्या वेशीच्या बाहेर खितपत पडलाय म्हणून ते माघारी वळले आणि संपूर्ण देशातील समाजाची मजल इतकी मोठी गेली की लोकसभेच्या अध्यक्ष पद सुद्धा त्या समाजातील सर्वसामान्य घटकांना मिळवलं. त्याच पद्धतीनं जे आज अरविंद या ठिकाणी आहेत, दगडू आहे, आपल्या सोनालीताई आहे, तुम्ही आता या ठिकाणी चांगल्या पोस्टवरती गेलेला, आपल्या गावाकडं भावाकडं आपल्या घराकडं थोडंसं वळून आपण बघितलं पाहिजे. जे जे आपल्याला काय करता येईल, आम्ही म्हणणार नाही सगळं तुम्हीच करावं. इतकी सोनालीताई मेटकरी खंबीरपणे आमच्या 4-5 जणांच्या छोट्या छोट्या माणसाच्या पाठीमागे उभा राहिली तर गावाचा एक वेगळा वातावरण तालुक्यामध्ये निर्माण झालं. म्हणजे आमच्याकडे सुद्धा बघायच्या भावना तालुक्यातल्या लोकांची बदलली की सोनाली मेटकरी तहसीलदार यांच्या पाठीमागे आहे, हवा काहीतरी गावात घडलं. म्हणजे असं एक वातावरण आमच्या मागे उभा राहिलं तर होतं. आता बाळासाहेब म्हणले सगळ्यांनी पुढारी होऊ नका. त्याच एक उदाहरण सांगतो. आपले बिरुदेव ढोणे हे IPS अधिकारी झाले आणि पूर्ण जगातील फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, ट्विटर असेल हॅक झालं. इतक्या पोस्ट पडल्या गेल्या की धीरूभाई अंबानीच्या त्यांच्या PNचा फोन आलता, अनंत अंबानींच्या PNचा, की त्या ह्याचा नंबर द्या म्हणून मला. म्हणजे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला अनंत अंबानीच्या PNचा फोन आला की त्यांना आम्हाला काहीतरी भेट द्यायची आहे, ही द्यायचं आहे, असं त्यांचा फोन आला. साहेब तिथं जाणार आहे. तर त्यांची परवा आमचा आपण पंकज देवकडे मी परवा त्यांचा ढोणे साहेबांचा फोन आला, माऊली भाऊ तुम्ही पंढरपुरात आहात का? आणि माझ्या चुलत्याला आणि चुलत भावाला पंढरपूर रेल्वे पोलिसांनी पकडून आणले. कोण सांगतंय? एक नाही IPS बिरुदेव ढोणे. माझ्यासारख्या ईश्वर वठारच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला बिरुदेव ढोणे फोन करते, जरा रेल्वे पोलीस स्टेशनला जावा. आणि माझ्या चुलत्याला धरून आणले का तर त्यांची मेंढर रेल्वे खाली गेली होती आणि रेल्वे खाली काही जरी गेलं तर रेल्वे त्या माणसावर केस करते, गुन्हा दाखल करते. मग आम्ही त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी अधिकारी ओळखीचे लागले. SP रेल्वे पोलीस SP फोन केला, बिरुदेव साहेबांना त्यांना बोलणं करून दिलं आणि ते तिथं ती केस सॉल्व्ह झाली. परंतु ज्याला बनता येतंय त्यांनी अधिकारी बनलं पाहिजे. ज्याला बनता येतंय त्यांनी जे बनता येतंय त्याच्या आयुष्यामध्ये संघर्ष करत ते बनलं पाहिजे. आणि ज्याला काहीच बनता येत नाही ते आमच्याकडे आलेलं चालतं. नाही त्याला काही शिक्षणाची गरज नाही. माझं लय शिक्षण झालं नाही. पण मी सांगत असतो मला जीवनामध्ये अधिकारी नाही होता आलं, पण अधिकाऱ्याचा बाप होण्याची संधी मला मिळाली. माझा पोरगा बी अधिकारी झाला म्हणजे. आणि आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आम्हाला घडवलं, पुढारपण शिकवलं. संजयराव आहेत त्या ठिकाणी. आम्ही छोट बाळासाहेब तर पण आलाच आमच्या संगे दिवस 2-2 तास गप्पा मारत बसलेला असणार आणि आम्हाला वेगवेगळ्या राजकारणाच्या गप्पा सांगणार. मग आम्हाला कळायला लागलं पुढारपण काय असतं. कारण हे फार मोठा माणूस या तालुक्याच्या एका मोठ्या नेत्यांसोबत अगदी जीवापाड प्रेम करणारा, सुधाकर पंतांसोबत फिरणारा माणूस म्हणून आम्ही त्यांचा ऐकायचो. आणि त्यांचा आदर्श खरंच घेण्यासारखा आहे. मी त्यांना सहज म्हणायचो ना तुम्ही चप्पल का घालत नाही. मी
माझ्या घरात सगळी पोरं अधिकारी झाल्यावर घालणार असं त्यांनी मला त्यावेळेस सांगितलं होतं. ते जीवनाच्या शेवटपर्यंत ते चप्पल बिना चपलीचे गावामध्ये फिरले आणि एक भाग्य असतं त्यांच्या हातून. मी जन्मल्यापासून तरी मला असं आठवत नाही त्यांच्या हातून एखाद्या माणसाचं वाईट झाले. देव ज्यावेळेस आपल्या कुटुंबाला संधी देतो ना तर तेच पुण्य असतं. त्यांच्या हातून कधीच कुणाचं वाईट झालं नाही म्हणून आज ही रत्न त्यांच्या पोटी जन्माला आली. आज नाना खरंच आपण पाहिजे होता. आपण जेथे असाल तिथून बघत असाल की माझ्या लेकराचा सत्कार हे गावातील प्रमुख मंडळी करते. त्यांना सुद्धा आपण भावपूर्ण श्रद्धांजली वाहू. आणि पिंकुताईंनी एक चांगली गोष्ट चांगला आपल्या गावाचं नाव केलं. ज्या वेळेस आम्ही कुठं आपणाला भेटू त्यावेळेस आमच्या पाठीमागं आपला एक खंबीर साथ भाव म्हणून आमच्या पाठीमागं तुमची राहावी, गावाच्या पाठीमागं राहावी. आपल्याला गावासाठी काय काय करता येईल ते आपण करूया. कारण मंत्रालयामध्ये बाळासाहेब आम्ही एक आंदोलन केलं. मला सांगायचा अभिमान वाटतो. ज्या मंत्रालयाच्या जाळीवरती आम्ही उड्या टाकल्या पंकज होता त्यावेळेस त्या मंत्रालयातले धनगराचे 35 अधिकारी शूटिंग काढत होते. 35 अधिकारी बाहेर आले आणि ते म्हणजे धनगर कधीच आला नाही या मंत्रालयात, कधीच आला नाही. धनगराने आंदोलन केलं, आम्हाला अभिमान वाटला. आणि त्यांनी शूटिंग काढली आमच्या नंबरवर, पंकजच्या नंबरवर कुणाकडे घेऊन ते व्हिडिओ टाकत. जे व्हिडिओ टीव्हीला दिसले ते तिथल्या अधिकाऱ्यांनी काढले होते. इतके अधिकारी आपल्या मंत्रालयामध्ये प्रचंड अधिकारी आहेत. फक्त त्या अधिकाऱ्यांना या सगळ्यामध्ये येता येत नाही. त्या पिंकुताईने आमचं या सर्वांचा सत्कार मानून घेतला. अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी संघर्ष करत अनेक हाल अपेष्ट आम्ही जवळून बघितलेले आहे. लहानपणापासून त्यांच्या जमीन शेजारी अगदी म्हणजे आमचं लय घरगुती असं बोलणं चालणं संबंध असायचं. काकींचं कष्ट आम्ही फार जवळून बघितलेलं आहे. आणि आमच्यावरती आपली मेटकरी परिवाराची आमच्या या संत बाळूमामा आघाडीच्या पाठीमागं आपली एक ताकद आमच्या मागं कायमस्वरूपी राहावी. आपला प्रत्येक शब्द प्रमाण मानून आम्ही यापुढे या गावामध्ये काम करू. सत्ता येईल जाईल त्याचा विषय नाही, परंतु आपण सगळे भावभाव म्हणून एकत्रित राहिलो तर आपला विकास, गावाचा विकास, बाळासाहेबांनी सांगितलं तसं मुलं आपली शिकली पाहिजेत, चांगली शिकली पाहिजेत. त्यासाठी आपल्याला इथं सरपंचाला मी आता विनंती करतोय, साईडला आपली ग्रामपंचायतीची एक रूम आहे, ती जर आपण चांगली जर त्यातला स्वच्छता केली, उद्या ते आपण काल परवा तुम्ही ठराव केलाय आणि त्या ठिकाणी पुस्तकं जेवढी बाळासाहेब आणि कोण पिंकुताईला विचारू, प्रत्येकाला 5-10 हजार आपण 5-6 जणांनी दिलं तरी काय पोरं शिकतील ना. आपण देऊया आणि ते काय 2 दिवसामध्ये आपण चालू करू शकतोय. म्हणजे त्याला काय असं लय मोठा खर्च नाही. सगळ्यांनी 5-5 हजार रुपयाचे दिले. आता काल आपण जत्रा 1 लाखाभराची केली, मग तिथं 50,000 घालू शकत नाही. असं करूया. असंच आपल्या घरातील प्रत्येकाला चांगलं शिकवलं पाहिजे. शिकल्यानंतर प्रगती होते आणि प्रगती आपल्या घराची झाल्यानंतर गावाची होते. म्हणून आपण काम करूया. जे कुणाला मी काल पोस्ट टाकली होती, जे अनेकाला नाही जमलं ते आमच्या दहापणाच्या घरामध्ये करून दाखवलं, याचा आम्हाला साथ अभिमान आहे. आणि यापुढे आम्ही तुमच्यासोबत तुमचा पाठिंबा घेत आम्ही सोबत काम करत राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र. 100%